नमस्कार मंडळी, मी मनोरमा. मी आज घेऊन येत आहे साध्या सोप्या पद्धतीने केलेला जिरा राईस आणि डाळ तडका. जिरा राईस आणि डाळ तडका सर्वांचा आवडता पदार्थ आहे. जिरा राईस करण्यासाठी मी चांतारा तांदूळ वापरला आहे. तुम्ही बासमती वापरू शकता. 2 वाट्या तांदूळ घेतला, तो स्वच्छ धुवून 20 मिनिटे भिजत घातला. कुकरमध्ये 2 चमचे तूप घेतले, त्यामध्ये 2 तमालपत्र, 2 इलायची टाकले, 2 चमचे जिरी टाकली. जिरी चांगली लालसर झाल्यानंतर त्यामध्ये 2 वाट्यासाठी 5 वाट्या पाणी टाकले. हे एकदम अचूक प्रमाण आहे. यामुळे जिरा राईस एकदम सुटसुटीत मोकळा होतो. नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकले आणि आपण भिजत घातलेला तांदूळ टाकला. या पद्धतीने तुम्ही नक्की जिरा राईस करून बघा, खूप छान होतो. चवीलाही छान लागतो. वरून कोथिंबीर टाकून 2 शिट्ट्या करून घेतल्या. हा पहा, आपला जिरा राईस तयार झालेला आहे. तुम्हीही नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये मला सांगा कसा झाला आहे. डाळ तडका करण्यासाठी 1 वाटी डाळ मी कुकरला शिजवून घेतली होती. त्यामध्ये टाकण्यासाठी 1 टोमॅटो, 1 कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता, तमालपत्र, दालचिनी, अद्रक लसूणची पेस्ट घेतली. कढईमध्ये तेल ओतून त्यामध्ये जिरी मोहरीची फोडणी दिली. कांदा टाकून तो लालसर होईपर्यंत तळून घेतला. त्यामध्ये 2 तमालपत्र, 2 लवंगा, 2 मिरी आणि 2 दालचिनीचे तुकडे टाकले. नंतर त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकली. 2 हिरव्या मिरच्या घेऊन त्याचे बारीक तुकडे करून टाकले. नंतर त्यामध्ये टोमॅटो टाकून सर्व मिश्रण चांगले तळून घेतले. नंतर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली. तेल सुटेपर्यंत सर्व तळून घेतल्यानंतर 1 चमचा धनापूड, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकले. सर्व मिश्रण मिक्स करून चांगले तळून घेतले. त्यावरती झाकण ठेवून ते चांगले 5 मिनिटं वाफलून घेतले. त्यामध्ये आपण कुकरमध्ये शिजवलेली डाळ ओतली आणि सर्व मिक्स करून त्यामध्ये पाणी ओतून शिजवून घेतले. नंतर त्यावरती कस्तुरी मेथी हातावरती चोळून टाकली आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली. हा पहा, आपला डाळ तडका तयार झालेला आहे. मोकळा सुटसुटीत असा जिरा राईस आणि डाळ तडका खाण्यास खूप छान लागतो. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. जिरा राईस आणि डाळ तडक्याची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की कमेंट करा. धन्यवाद.